मम्मा आज काय स्पेशल? तुला काय खायचंय ते सांग, मी बनवते. सँडविच. ठीक आहे, चला तर बघूया आपण लहान मुलांना आवडणारे एकदम व्हेज सँडविच घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. त्यासाठी तुमच्याकडे जे काय भाज्या असतील ते सगळं भाज्या तुम्ही कट करून घ्यायच्या. मी टमाटे घेतले, मी कांदा घेतलाय, वाटाणा घेतलाय आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि मकाचे थोडेसे दाणे सोलून घेतलेले आहे. ते सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे. हे ना एकदम बारीक कट करून घ्यायचं. बारीक कट केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मेयोनीज टाकायचा. तुमच्याकडे जे काय बेसिक असतील ना ते तुम्ही सगळं काही ह्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामध्ये मी थोडासा सोया सॉस टाकलेला आहे, परत पिझ्झा बेस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे, थोडासा ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचे प्रमाण कमी जास्त टाकू शकता. असेल तरी टाका, नसेल नाही टाकलं तरी चालतं, पण ते खायला खूप टेस्ट लागतं आणि एकदम त्याची चव पण छान येऊन जाते. थोडासा टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे मी चवीसाठी आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार मीठ टाका. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडासा मिरची मसाला टाका आणि थोडे थोडे बेसिक मसाले टाकले तरी ते आणखीन खायला पण चवीला लागतं आणि त्याची चव पण एकदम छान येऊन जाते. त्याच्यामध्ये आपण पिझ्झा बेसवर जे टाकतो ना, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स वगैरे, तुम्ही हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकून असे सगळं असं मिक्स करून ह्याला 2 मिनटं असे ठेवून द्यायचं. कारण तुम्ही जेवढे ह्याच्यात मसाले टाकाल ना तर त्याचं टेस्ट आहे ना आणखीन खूप छान येऊन जाते लहान मुलांना ते खायला. आणि लहान मुलांपेक्षा तर आजकाल मोठ्यांना पण हे खूप आवडायला लागलेलं आहे. आणि घरच्या घरी जर आपण व्हेज सँडविच बनवलं ना तर एकदम छान आणि टेस्टी होऊन जातं. आणि असे पाव असे बेस घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडे थोडे करून हे सगळं असे मी पसरून घेतलेलं आहे. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर लावा, नसेल तर नाही. माझ्याकडे स्लाईस होते त्याच्यामुळे चीजचे स्लाईस असे मी लावून घेतले, कारण त्याला का खायला पण थोडंसं छान लागतं आणि टेस्ट थोडीशी वेगळी येऊन जाते. त्याच्यानंतर ते लावल्यानंतर वरी एक पाव असा ठेवून द्यायचा. मस्त असे आपले चीजी मस्त असे व्हेज सँडविच आपण घरच्या घरी एकदम कमी बजेटमध्ये करू शकता आणि खायला पण ते भारी लागतात. त्यासाठी काय करायचं, परत आपलं डोशाचा तवा असतो त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर सगळे सँडविच आहे ना एकदम मंद आचेवर असे खरपूस असे भाजून घ्यायचं. तुम्ही आहे ना बाहेरचं सँडविच खायला विसराल एवढे भारी सँडविच घरच्या घरी होऊन जातात. तुम्हाला असं वाटलं ना बाबा ठीक आहे काय वेगळं खायची इच्छा आणि झटपट, तर तुम्ही ना व्हेज सँडविच एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हे व्हेज सँडविच खायला आव आवडेल का. आणि तुम्ही खाल्ल्यानंतर पण सांगा की त्याची चव किती भारी लागते आणि खायला पण असे तुम्ही एकदा व्हेज सँडविच बनवलं तर बाहेर तुम्हाला कधीच खायची पण इच्छा होत नाही. तुम्ही घरी सतत बनवण्याचा प्रयत्न करता. हे ना चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं, त्याला चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनं असं मस्त असं खरपूस थोडंसं तेल टाकून मस्त असे खरपूस असे मंद आचेवरती मस्त असे ते भाजून घ्यायचं. हे बघा त्याचा कलर आणि इतके क्रिस्पी होतात ना, खायला पण टेस्ट भारी लागते आणि